तर आजच्या टॉपिकचे नाव आहे आपल्या वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे। तर मुलांना तुम्हाला मराठी मूळाक्षरे माहित असतील तरी पण माझ्यासोबत लिहून घ्या मराठी मूळाक्षरे। व्यवस्थित लिहून घ्या। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा। तुम्ही म्हणत असाल मॅडम मूळाक्षरे का घेत असतील, आम्हाला तर माहिती आहेत, पण त्याची एक गंमत आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे। पण पहिल्यांदा तुम्ही ही मूळाक्षरे व्यवस्थित लिहून घ्या। क ख ग घ ञ च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न। आवाज येतोय सगळ्यांना? नेटवर्क इश्यू होता, तर व्यवस्थित लिहून घ्या। ध न प फ ब भ म य र ल व श श स ह र क्ष ञ। सगळ्यांची बाराखडी म्हणजेच आपले मराठी मूळाक्षरे लिहून झालेले असतील। तर आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित। तर मुलांनो, ही जी आपली मूळाक्षरे आहेत ते वर्णानुक्रम आहेत, म्हणजे अ झालं की आ आहे, आ झालं की ई आहे, ई झालं की दीर्घ ई आहे, नंतर उ आहे, उ आहे, ए आहे, ऐ आहे। याचा काहीतरी क्रम ठरलेला आहे। तसेच बघा क ख ग मध्ये ज छ असं आलंय का रे? नाही, म्हणजे काहीतरी क्रम आहे आपल्या मूळाक्षरांचा आणि याच क्रमावरून आपल्याला शब्द कसे क्रमाने लावायचे हे बघायचं आहे। तर आता आपण एक उदाहरण बघूयात। तर मूळाक्षरे मूळाक्षरांचा अनुक्रम लक्षात घेऊन
शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी करणे म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. तर बघा काय सांगितलंय, मुळाक्षरांचा अनुक्रम लक्षात घेऊन शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी करणे म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. मग आता इथं आद्याक्षरे आहे बघा. तर आद्याक्षरे म्हणजे काय रे? तर आद्याक्षरे बघा कशी असतात. आद्याक्षर म्हणजे आपल्या शब्दाचं पहिलं अक्षर. समजा टरबूज आहे, टरबूज. तर या शब्दाचं आद्याक्षर काय आहे रे? तर ट. आद्याक्षर म्हणजे शब्दाचं पहिलं अक्षर. हे लक्षात ठेवा, शब्दाचं पहिलं अक्षर. म्हणजे या टरबूज या शब्दाचा आद्याक्षर काय तर ट. मग आपल्याला काय सांगितले तर मुळाक्षराचा अनुक्रम लक्षात घेऊन शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी करणे म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. आता याबद्दल एक उदाहरण बघूयात म्हणजे तुम्हाला एकदम छान प्रकारे लक्षात येईल. तर बघा एक उदाहरण. तर उदाहरणामध्ये 4 अक्षर आहेत. पहिला आहे खटारा, दुसरा आहे आंबा, तिसरा आहे टरबूज आणि चौथा आहे शरद. तर आता बघा एका पुढे एक हे शब्द दिलेले आहेत, खटारा, आंबा, टरबूज, शरद. बरोबर. तर आता आपल्याला या शब्दांना क्रमानुसार लावायचे. मग आता क्रमानुसार लावण्यासाठी आपल्याला काय करायचे रे? तर या सर्व शब्दांचं पहिलं अक्षर बघायचं. खटारामध्ये पहिलं अक्षर ख आहे, आंबामध्ये हे आ आहे आणि टरबूज मध्ये पहिलं अक्षर म्हणजेच आद्याक्षर ट आहे आणि शरद मध्ये श आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला मुळाक्षरे लिहून दिलती. ते कशासाठी दिलते तर ते बघा आता लक्ष देऊन. तर आता काय करायचं आपल्याला, हे जे मुळाक्षर आहेत आता हे शब्दाचा क्रम लावताना ना पटकन मनातल्या मनात लिहून घ्यायचं की बाबा पहिल्यांदा कोणता येते, आ येते का, ट येते का, श येते का, ख येते. तर बघा बरं आपल्या मुळाक्षरामध्ये आ बरोबर, आ आणि त्याच्या टिंब म्हणजे आ पहिल्यांदा आहे, म्हणजे आपलं पहिलं अक्षर काय असणार आहे तर आंबा असणार आहे. त्यानंतर बघा आता इथं काय काय दिलंय, ट, श, ख. या 3 अक्षरापैकी पहिल्यांदा कोणतं येईल रे? आ झाल्यावर. आता क ख ग म्हणायचं. क ख, ख आलाय बरोबर. मग आता इथं ख चा कोणता शब्द आहे? खटारा. मग त्यानंतरचा शब्द काय असणार आहे आपला, जो की वर्णानुक्रमी शब्दक्रम लावायचा आपल्याला. मग तो शब्दक्रम लावण्यासाठी आपला दुसरा शब्द काय आलाय तर खटारा. आता दिलेले आहेत 2 उरलेत शब्द, ट आणि श वरचे. तर आता ट पहिल्यांदा येते का श पहिल्यांदा येते? बघा बरं.
ट पहिल्यांदा येते का श पहिल्यांदा येते? तर ट येतोय, बरोबर. ट नंतर मग एवढी वाराखडी ठ ड ढ न हे सगळं म्हणल्यानंतर श येतोय. म्हणजेच आपला टरबूज हा 3 नंबरचा शब्द असणार आहे आणि त्यानंतरचा शब्द असणार आहे शरद. तर बघा आता हे झाले आपले शब्दक्रम लागून. म्हणजेच आता दिलेल्या शब्दांपैकी पहिला शब्द जो की वर्णानुक्रमे कोणता असणार आहे? तर आंबा. दुसरा शब्द खटारा, तिसरा शब्द टरबूज आणि चौथा शब्द शरद. म्हणजे आपण लावलेला आहे सगळं वर्णानुक्रमे, शब्दांचा क्रम व्यवस्थित लावलेला आहे. तर यावरून तुम्हाला प्रश्न विचारतात की पहिलं शब्द कोणता वर्णानुक्रमे. वर्णानुक्रमे शब्दांचा शब्दक्रम लावून तिसरा शब्द कोणता असं विचारलं जातं. मग तेव्हा काय करायचं रे? पहिल्यांदा 12 खडी आपली मुळाक्षरे आहेत, तर ते मुळाक्षरानुसार पटकन त्याचा क्रम लावून घ्यायचा आणि जो क्वेश्चन विचारला आपल्याला तो नंतर आपल्याला सोडवता येतो. तिसरं कोणतं? तर टरबूज. मग पटकन ऑप्शन क्लिक करायचा. तर हे असं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की शब्दक्रम कसा लावायचा. त्यावरचे जर 1-2 क्वेश्चन बघितले की मग तुमच्या लक्षात येईल की कसे आन्सर येतात याचे. तर आता आपण एक क्वेश्चन बघूयात. बघा, शब्द दिलेले आहेत आपल्याला. रव, रस, पहिल्यांदा दुसरा क्वेश्चन बघूयात आपण. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, त्यातले शब्द लिहून घ्या. भाषा, भूगोल, विज्ञान, गणित, इतिहास, इंग्रजी. आणि आपल्याला विचारलंय या शब्दातील 5वा शब्द कोणता येईल. या शब्दातील 5वा शब्द कोणता येईल. आणि या प्रश्नासाठी आपल्याला एक सूचना दिली, ती व्यवस्थित ऐकून घ्या. तर पुढे दिलेल्या प्रश्नातील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा व सूचनेनुसार उत्तरे निवडा. त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर आपल्याला पहिल्यांदा वर्णानुक्रमे क्रम लावून मग नंतर त्या शब्दातील 5वा शब्द कोणता येतोय ते सांगायचे. तर पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे इंग्रजी. पर्याय क्रमांक 2 आहे भाषा. पर्याय क्रमांक 3 आहे भूगोल. पर्याय क्रमांक 4 आहे विज्ञान. जर तुम्हाला मी आता सांगितलेलं सर्व समजले असेल तर तुम्हाला हे प्रश्न लगेच सुटणार आहे. आता ज्या प्रकारे आपण सोडून बघितलं होतं त्याचप्रमाणे हा क्वेश्चन आहे, काही बदल नाहीये क्वेश्चन मध्ये. तर बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या कसा क्वेश्चन सोडवायचा आहे. आपल्याला शब्द कोणते कोणते दिलेत तर भाषा, भूगोल, विज्ञान, गणित, इतिहास,
इंग्रजी, हे असे विषयांचे नाव आहेत आपल्या. आणि त्यांचा क्रम त्यांनी असा दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. तर बघा आता आपल्याला काय सांगितलं होतं मी की आद्याक्षर बघायचे. पहिल्याचं आहे भा, दुसऱ्या शब्दाचं आद्याक्षर आहे भू, तिसऱ्या शब्दाचं वी, चौथ्या शब्दाचं ग, पाचव्या शब्दाचं ई आणि नंतर इम आहे. तर बघा आद्याक्षर तर तुम्हाला माहित आहेत, त्यामुळे तुम्हाला पटकन सोडवता येईल की आता बघा भ पहिल्यांदा येते, भू पहिल्यांदा येते, वी, ग, ई का इम येते. तर पटकन आपली मूळ अक्षर आठवायचे आणि बघायचं. आता इथं अ आ ई ई ई आहे बरोबर. इतिहास म्हणजे इतिहास हा आपला पहिला असणार आहे शब्द. त्यानंतर बघा इम हा दुसरा असणार आहे, कारण ई वर अनुस्वार आहे त्यामुळे हा दुसरा शब्द असणार आहे. त्यानंतर पटकन आपले मूळ अक्षर म्हणून घ्यायचे. आता अ आई मधले तर काहीच नाही उरलेलं. आता क ख ग घ ग आहे बरं. गणित, गणितचा ग म्हणजे गणित हा 3 नंबरचा शब्द आहे. त्यानंतर बघा आता ग झाल्यानंतर काय येते रे, जो की भ असतो आपला. आता भाषा आणि भूगोल यात पहिल्यांदा कोणता शब्द येणार आहे तर भाषा. भ भा भी भी भू, भा पहिला आहे त्यामुळे गणित नंतर आपला शब्द कोणता येणार आहे तर भाषा. त्यानंतर हा भूगोल येणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला काही अडचण राहणार नाही. आता भा झालंय आपलं, वू पण झालंय आणि उरलंय कोणता रे व. बघा आता व हा भच्या नंतर येतोय म्हणजे लास्टला विषय असणार आहे आपला विज्ञान. बघा पहिल्यांदा आता कोणता विषय राहिलाय का वर्णानुक्रमे लावायचा. झालंच 6 विषय होते, 6 लावलेत आपण. मग आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघायचं. आपण वर्णानुक्रमे तर शब्द लावलेत, मग आता आपल्याला काय विचारलं तर या शब्दातील 5वा शब्द कोणता विचारलाय. तर बघा आता इथं पहिला शब्द आहे इतिहास, दुसरा आहे इंग्रजी, तिसरा आहे गणित, चौथा आहे भाषा आणि 5वा शब्द काय तर भूगोल आणि 6वा शब्द विज्ञान. विचारलाय आपल्याला 5वा कोणता आहे भूगोल. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. समजते सगळ्यांना, व्यवस्थित ऐकलं असेल सगळ्यांनी. तर पहिल्यांदा पूर्ण शब्द क्रमाने लावून घ्यायचे आणि मग नंतर आन्सर काढायचं. आणि पहिल्यांदा चेक पण करायचे. जेव्हा आपण पूर्ण शब्द लिहितो तेव्हा चेक करायचे की आपण जे वर्णानुक्रमे लावलेत ते बरोबर लावलेत का. बघा आता पुढचा एक क्वेश्चन बघूयात आणखीन. शब्द दिलेलेत रव, रस, रद, रबर, रवाना, रहाट. हे शब्द वर्णानुक्रमे लावा. हे शब्द वर्णानुक्रमे लावा. त्यातले पर्याय लिहून घ्या. पहिला पर्याय दिलेला आहे रद, रबर, रस, रव, रवाना, रहाट.
दुसरा पर्याय आहे रथ, रबर, रवाना, रव, रस, रहाट. तिसरा पर्याय आहे रथ, रबर, रव, रवाना, रस, रहाट. आणि चौथा पर्याय आहे रबर, रथ, रव, रवाना, रस, रहाट. क्वेश्चन लिहून घेतलाय सगळ्यांनी. तर बघा आता काय दिले क्वेश्चन मध्ये. पहिल्यांदा बघायचंय आपल्याला 6 शब्द दिलेलेत आणि ते वर्णानुक्रमे लावा असं सांगितलेलं आहे. शब्द लिहून घ्या. रव, रस, रथ, रबर, रवाना आणि रहाट. आता बघा बरं या सर्व शब्दांचं आद्याक्षर काय आहे. पहिल्या शब्दाचं पण र आहे, दुसऱ्या शब्दाचं पण र आहे, तिसऱ्या शब्दाचं पण र आहे, चौथ्याचं पण र आहे, पाचव्याचं पण र आहे आणि 6व्याचं पण र आहे. मग आता काय करायचं. मी तर सांगितलं होतं की आद्याक्षर बघायचेत आणि इथं तर आद्याक्षर सगळे सारखेच आहेत. मग आता काय करायचं. तर व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा आद्याक्षर सगळ्या शब्दाची सारखे असतील तर त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं. आता काय घ्यायचं आपल्याला तर व. या र मधला व, रस मधला स, रद मधला द, रबर मधला ब आणि रवाना मधला वा आणि रहाट मधला हा. हे असं का केलं आपण तर सगळ्या अक्षरांचं आद्याक्षर म्हणजे पहिलं अक्षर हे सारखं आहे त्यामुळे आपण दुसरं अक्षर घेतलेलं आहे सगळ्या शब्दांचं. समजतंय सगळ्यांना. आता हे दुसरे अक्षर आहेत ते बघायचे आता वर्णानुक्रमे कसे येतात. तर बघा आता मी पहिल्यांदा तुम्हाला मूळ अक्षरे यासाठीच लिहून दिले होते की ते तुम्हाला व्यवस्थित क्रमाने माहित पाहिजेत. मग आता मनातल्या मनात म्हणायचं. आता बघा आई तर नाही आहे आपल्या ह्याच्यात. तर आता क ख ग बनवूयात. क ख ग ख च छ ज झ त्र ट ठ द. द आहे म्हणजे रद हा आपला पहिला शब्द आहे. द, ध, ध, न, प आहे का, प फ ब आहे, रबर मध्ये आहे. ब, भ आहे का, म, य, र, ल, व आहे. श, व आहे आणि वा पण आहे इथं. त्यामुळं रव नंतर वा म्हणजेच रवाना हा शब्द येणार आहे. नंतर व झालंय. र व श, श आहे का, स आहे म्हणजे त्यानंतर रस येणार आहे. आणि नंतर उरतो रहाट. स नंतर ह येते. म्हणजे आपण हे शब्द वर्णानुक्रमे लावलेले आहेत. आणि तुम्हाला समजले असेल की जर सर्व शब्दांचे जर आद्याक्षरे सारखे असतील तर त्याच्या पुढचा शब्द घ्यायचा आणि त्यानुसार वर्णानुक्रमे शब्दक्रम लावायचा आहे. मग आता बघा हा शब्दक्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये
हा शब्दक्रम आपल्याला दिसतोय, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेलं असेल वर्णानुक्रमे शब्दक्रम कसा लावायचा आहे. हे थोडं वेगळं क्वेश्चन होता. आणखीन एक वेगळा क्वेश्चन बघूयात. शब्द बघा कोणते. परिस्थिती, पाणी, परिणाम, पुरणपोळी, पाऊस, पुरळ. या शब्दातील चौथा शब्द कोणता येईल? या शब्दातील चौथा शब्द कोणता येईल? यासाठी सूचना काय आहेत ते ऐका. पुढे दिलेल्या प्रश्नातील शब्दाचा वर्णानुक्रमे क्रम लावा व सूचनेनुसार उत्तरे निवडा. आपल्याला सूचनेनुसार उत्तर निवडायचं आहे या प्रश्नामध्ये. प्रश्न काय आपल्याला की 6 शब्द दिलेले आहेत आणि या शब्दातील चौथा शब्द कोणता येतो हे बघायचं आहे. मग आता त्यापूर्वी पहिल्यांदा पर्याय लिहूया. पहिला पर्याय आहे पाऊस, दुसरा पर्याय आहे पाणी, तिसरा पर्याय आहे पुरळ, चौथा पर्याय आहे परिणाम. हा आहे आपला क्वेश्चन. सर्वांनी व्यवस्थित वाचला असेल. बघा आता काय काय आलं आपल्या क्वेश्चन मध्ये. कोणते शब्द आहेत? परिस्थिती, पाणी, परिणाम, पुरणपोळी, पाऊस, पुरळ हे शब्द आहेत. आता बघा सगळ्यांचे आद्याक्षर सारखे आहेत का रे? व्यवस्थित बघायचे शब्दांकडे. सगळ्यांचे आद्याक्षर सारखी आहेत का? परिस्थितीचं आद्याक्षर म्हणजेच पहिला अक्षर आहे प, पाणीचं पा, परिणामचं प, पुरणपोळीचं पू, पाऊसचं पा आणि पुरळचं पू. हे असे आद्याक्षर आहेत. तर हे सगळे सारखे आहेत का रे? तर नाही. बघा आता मग सारखे सारखे काढायचे बाजूला आपल्याला. परिस्थितीचं पहिलं अक्षर आहे प आणि परिणामचं एक पहिलं अक्षर आहे प. मग इथं लिहून घ्यायचं पहिल्यांदा परिस्थिती. बघा असा अवघड प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. परिस्थिती आणि परिणाम हे का काढले बाजूला आपण? तर त्याचं पहिलं अक्षर प आहे. नंतर बघा पाणीचं पहिलं अक्षर काय आहे रे? पा आहे आणि पाऊसचं पण पा आहे, म्हणून हे व्यवस्थित लिहून घ्यायचे पाणी आणि पाऊस. हे दोन लिहून घेतले. त्यानंतर बघा उरतोय कोणता? पुरणपोळीचा पू आणि हा पुरळचा पू. मग हा पण लिहून घ्यायचा पुरणपोळी आणि हे आहे पुरळ.
तर आपण पहिल्यांदा शब्द व्यवस्थित वाचले आणि त्यातले काही शब्द बाजूला काढले. तर बघा आता परिस्थिती आणि परिणाम. आता आपण आद्याक्षर सारखे काढले, तिथं परी परी सारखे. बरोबर. मग आता पहिला आद्याक्षर प हे पहिल्यांदा येते, प पा आणि पू मध्ये प हे पहिल्यांदा येते, त्यामुळे आपण परी हा शब्द घेतलाय. त्यामध्ये बघा परी परी सारखे, मग त्याच्या पुढचा अक्षर घ्यायचंय आपल्याला. कोणतं आहे तर हे ना आणि इथं स्थिती आहे, स्थिती. तर या ना आणि स्थिती मध्ये पहिल्यांदा कोणतं अक्षर येते रे तर ना येते, म्हणून पहिला शब्द आपला कोणता असणार आहे तर परिणाम. आणि त्यानंतर असणार आहे परिस्थिती. का? कारण इथं स अर्धा आहे बघा आणि स्थ आहे आणि पहिली वेलांटी आहे, म्हणून परिस्थिती हे आपलं दुसरं अक्षर येणार आहे. दुसरा शब्द आहे बरं. आणि बघा आता प नंतर पा येते. मग आता या पाणी आणि पाऊस तर आद्याक्षर सारखं आहे, मग त्याच्या पुढचा शब्द घ्यायचा हानी आणि हा ऊ घ्यायचा. पहिल्यांदा कोणता येते तर ऊ येतोय, म्हणून पाऊस हा शब्द घ्यायचा आणि त्यानंतर हा पाणी शब्द. कारण ऊ नंतर नी म्हणजे न बाणाच येते. बरोबर. नंतर बघा पुरणपोळी आणि पुरळ. तर यामध्ये हे पूर आणि हे पूर सारखं आहे, म्हणून त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचंय हे ळ आणि इथलं न. आता ळ आणि न मध्ये पहिल्यांदा कोणतं मूळ अक्षर येते रे? न येते, म्हणून पुरणपोळी हे आपलं पुढचा शब्द असणार आहे. आणि शेवटचा उरतो आपला पुरळ, तो शेवटला असणार आहे. तर बघा हे आहे आपल्या शब्दांचा क्रम आपण लावून घेतलाय व्यवस्थित. मग आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं तर या शब्दांतील चौथा शब्द कोणता असं विचारलं होतं. मग या शब्दातील चौथा शब्द कोणता आहे रे तर पाणी. लक्षात येते. मग पाणी हा शब्द कोणत्या पर्याय क्रमांकात आहे तर पर्याय क्रमांक 2, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आन्सर असणार आहे. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. मी सर्व प्रकारची उदाहरणं घेतलेली आहेत. अजिबात गोंधळात पडायचं नाही. जर आपल्याला 2 समान अक्षरे दिली तर तिसरा घ्यायचा. लक्षात येते तुम्हाला. तर बघा आपण काय काय पाहिलं होतं रे तर पहिल्यांदा आपण शब्दक्रम लावला 4 शब्दांचा. आणि शब्दक्रम काय हे पहिल्यांदा समजून घेतलं. मुळाक्षरे लिहिली. त्यानंतर मुळाक्षराचा अनुक्रम लक्षात घेऊन शब्दांच्या आद्याक्षरांची उत्तर मांडणी करणे म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. हे पाहिले आपण. शब्दक्रम लावलाय. त्यानंतर एक क्वेश्चन बघितला की ज्यामध्ये सर्व आद्याक्षरे वेगळी होती, त्यामुळे आपल्याला काढायला सोपं गेलंय. त्यानंतर क्वेश्चन घेतला आपण की पहिलं आद्याक्षर ही सगळ्यांचं सेम होतं सगळ्या शब्दांचं, त्यामुळे आपण त्या शब्दातलं दुसरं अक्षर घेतलं आणि त्यानुसार आपलं आन्सर काढलं. आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आपण काय पाहिलं होतं तर असे काही शब्द होते की ज्याचे दोन शब्द होते की ज्याचे पहिले 2 अक्षरे किंवा पहिलं अक्षर सारखं होतं. मग ते आपण बाजूला काढलं आणि तिसरा अक्षर घेऊन त्यानुसार आपण शब्दक्रम लावलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्दक्रम कसा लावायचा हे समजलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण एवढंच पाहणार आहोत